आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश आता निश्चित मानला जातोय। दिल्लीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आता मिळते। 4 दिवसांपूर्वी अमित शहा जेपी नड्डांची भेट घेतलेली आहे। अखेर एकनाथ खडसेंनी आता पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ खडसे स्वग्रही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। एकनाथ खडसे दिल्लीत भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते। त्यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरू केल्या होत्या। रक्षा खडसेंना मिळालेली उमेदवारी, भूखंड घोटाळ्यात मिळालेला दिलासा, हा घटनाक्रम पाहता ते भाजपात पुन्हा जातील असं सांगण्यात येत होतं। अखेर आता एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। दरम्यान एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1987 मध्ये कोथळी ग्रामपंचायतचे सरपंच, 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभा लढवली। विधानसभा लढवून ते विजयी झाले। 1989 पासून 30 वर्ष मुक्ताईनगरमध्ये म्हणजे सलग 6 टर्म ते आमदार म्हणून निवडून आले। 2009 ते 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते। पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही। पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं, मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील। असं नसतं, कोणाच्या अडचणी वाढण्यासाठी खडसे येत नाहीत। तर कदाचित खडसेंना याची सुद्धा जाणीव झाली असेल की आपला पक्ष हा आपला आहे आणि म्हणून ते कदाचित पुन्हा घर वापसी त्यांची होत असेल। आता भाजपने त्यांचं कसं स्वागत करायचं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा शिवसेना भाजप युतीसाठी ते जर आले तर त्याच्यामुळे एक फायदाच होणार आहे। वेगळ्या पक्षामध्ये जायचं, माझा मित्र चाललं दोघांचं, हा बाबा आहे योगदान या बलिदान, माझ्यासाठी बलिदान केलं, याच्यासाठी बलिदान केलं। अरे म्हटलं बलिदान नाही केलं, तुला बळीचा बकरा गेला। हे मित्रप्रेम नाही आहे। निवडून यासारखी परिस्थिती असती तर यांनीच तिकीट घेतलं असतं, पण यांना माहित आहे आता 5 लाखाचं मोजायचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।